नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मटार आहेत. हे मटार वर्षभर कसं टिकवून ठेवायचे किंवा वर्षभर स्टोअर कसे करायचे, हे आज मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर चला आता पुढची प्रोसिजर काय आहे ते बघूया. तर इथं मी मटार आणलेले होते. हे 3 किलो मटार आहेत. सकाळी सकाळी मार्केटहून मटार आणलेले आहेत. तर म्हटलं ह्या टोपल्यामध्ये ओतून घेऊया, कारण हे मटार कॅरीबॅगमध्ये ठेवलं ना तसंच पाणी सुटून ते ओले होऊन खराब होतील शेंगा, म्हणून म्हटलं टोपल्यामध्ये काढून घेऊया. तर काढून घेतलेले आहेत. ओले झालेत का बघितले तर नाहीच झाले, कारण मी आणल्याबरोबरच काढून ठेवलेले आहेत. तर आता लगेच मटार सोलायला घ्यायचं म्हटलं तर जमणार नाही, कारण सकाळी सकाळी कामं असतात. मग सगळी कामे आटोपून मग मी हे मटार सोलायला बसले आहे. कारण मटार सोलायला खूप वेळ लागतो, कारण शेंगा एकटीच्यानं होत नसतात, कारण मध्येच काहीतरी कामं निघतात ना, तर मग उठबैस होती. त्यामुळं मग हे मटार सोलणं शक्य नाही सगळे. तर मग म्हणून म्हटलं की सगळे कामं आटोपले की मग बसूया. तर मला 1 ते 1:30 वाजलं माझी कामं सगळी होऊन मला मटारच्या शेंगा सोलायला. तर मग मी पटपट मटारच्या शेंगा सोलून घेतल्या, कारण मला उठबैस करणं लागलं नाही आज. त्यामुळं मग मी 1 तासामध्ये मी सगळे मटार सोलून घेतलेले आहेत. बघू शकता, कारण शेंगा मला फ्रेश नाही मिळाल्या, ताज्या नाही मिळाल्या, थोड्या शिळ्याच शेंगा होत्या. त्यामुळं मला वाटलं की मटारमध्ये कसे चांगले निघतील की नाही. तर मस्त निघाले, मस्त मोठे मोठे आहेत, हिरवे आहेत. आणि त्यामुळं मग मी हे तर म्हटलं ह्याचा व्हिडिओ करूया आपण, म्हणून ठरवलं आणि व्हिडिओला सुरुवात केली. तर गॅस चालू केलेला आहे. गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे. एक मोठं पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला हे मटार आता त्या पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर इथं मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे, बघू शकता. आणि 2 चमचे साखर घालायची आहे. तर 2 चमचे साखर घातलेली आहे आता, बघू शकता. आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे. तर पाणी उकळून घ्यायचं आहे. उकळलेलं आहे की नाही हे बघूया. तर पाणी मस्त उकळायला लागलेलं आहे बघा. तर मग मी ते 3 किलो शेंगा मटारच्या सोलून घेतलेले होते ना, हे 3 किलो शेंगाचे मटार आहेत. मस्त भरपूर निघालेले आहेत आणि मोठे मोठे आहेत. खराब पण काही मध्ये झालेले नाहीत. छान मटार आहेत, हिरवेगार. तर आता हे पाण्यामध्ये ओतून घेऊया. आता ह्या पाण्यामध्ये मटार ओतलेले आहेत, कारण शांत 2 मिनटासाठी आपल्याला ह्या मटारला मध्ये ठेवायचं आहे पाण्यामध्ये उकळत्या, कारण गॅस खाली मोठाच चालू ठेवायचा आहे. आता चमच्याने फिरवून घेऊया. सगळे मटार सगळीकडून ढवळून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे सगळे. तर मग आता शांत होईपर्यंत वाट बघायची, कारण शांत जातातच ते तळाशी मटार, कारण गॅस चालूच आहे खाली. ते एक एक करून हळूहळू वरती येतात. मग सगळेच मटार वरती आले की आपल्याला समजायचं की हे झालेले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीनं हे मटार वरती आलेले आहेत. तर झालेलं आहे आपलं हे प्रोसिजर, तर झालेली आहे. तर पुढची प्रोसिजर काय आहे ती बघूया. तर मस्त मटार 2 मिनटात हे होऊन झालेलं आहे. हे गॅस बंद केलेला आहे. आता हे एका चाळणीमध्ये मी ओतून काढणार आहे. हे बघा, बघू शकता, छान झालेलं आहे. कारण आता हे पाणी निथळून काढायचं आहे. या चाळणीमध्ये मी ओतणार आहे. तर आता तुम्ही झाऱ्यानं पण काढू शकता, पण मी नाही, ते चाळणीमध्येच मी ओतणार आहे. आता हे जाड पातेलं असल्यामुळे मी कपडा घेऊन कपड्यानं धरून मी पातेलं उतरवलेलं आहे. आता चाळणीमध्ये मटार ओतून घेते. तर इकडं काय करायचं आहे, हे सकाळीच मी शेंगा आणल्यावरून ह्या भरणीमध्ये पाणी भरून फ्रीजरला ठेवलेलं होतं. त्यामध्ये बर्फ पण झालेला आहे बघा. तर मग हे असं बर्फाचं पाणी पाहिजे. तर ते मटार जे आपण उकळत्या पाण्यातले ओतून घेतले चाळणीमध्ये, तर ते चाळणीतले मटार आता ह्या थंड पाण्यामध्ये टाकायचे आहेत. हे अशा पद्धतीनं हे स्टोअर करण्यालायक होतात हे मटार. तर आता हे थंड पाण्यामध्ये 1 मिनटासाठी आपल्याला सोडून द्यायचं आहे हे असेच.
तर ढवळून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. हे स्थिर 1 मिनटासाठी आपल्याला असेच ठेवायचे, कारण सगळे मटार आता खाली परत गेलेले आहेत. तर बघू शकता 1 मिनिट झालेलं आहे. तर परत मी ह्या चाळणीमध्ये आता हे मटार काढून घेणार आहे. पाणी नितळून घ्यायचं आहे. तर झालेलं आहे बघा, बघू शकता मस्त मटार झालेलं आहे आपलं. हे इथंपर्यंतची प्रोसिजर झालेली आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला एका सुती कपड्यावरती हे अंथरून घ्यायचे आहेत. मटार सगळे पसरून घ्यायचे आहेत सुती कपड्यावरती. तर हे अशा पद्धतीने मी हे मटार सुकवणार, कारण हे उन्हाला किंवा फॅनच्या खाली असं नाही ठेवायचे. मी किचनच्या वट्ट्यावरतीच मी हे कपडा अंथरलेला आहे. आता हे मटार त्याच्यावरती पसरून घेऊया. नाहीतरी तुम्ही हलकंसं असं कॉटनचा कपडा हातात घेऊन हाताने हे ह्याचं पाणी टिपू शकता. अज्यात असं वरतून त्या मटारवरती कपडा टिपू शकता. तर ते पाणी ऑब्झर्व करतं त्या कपड्यामध्ये. ते सावकाश करायला पाहिजे, दाबायचं नाही अजिबात. तर इथं हे कॅरी बॅग नव्हत्या माझ्याकडं, मग मी ब्लिंकिटवरून हे कॅरी बॅगचं एक पाऊच मागवलेलं आहे. त्यामध्ये 15 कॅरी बॅग आहेत. जे जिपजॉप आहेत ना कॅरी बॅग, तर त्या आहेत. तर ह्या बघू शकता अशा पद्धतीच्या ह्या कॅरी बॅग आहेत. तर स्टोअर करण्यासाठी एकदम उत्तम आहेत. तर हे कॅरी बॅग मी एक काढून घेतलेली आहे. बाकीच्या मी त्या पाऊचमध्ये ठेवणार आहे. जसे लागेल तसं घेऊया, कारण मला मटार एवढेच वर्षभर काही पुरणार नाहीत. मी आणखीन मटार आणणार आहेत, शेंगा आणणार आहे आणि ते तसं स्टोअर करून ठेवणार आहे. तर ह्या पिशवीमध्ये बरेच मटार बसतात, कारण जे मटार सोललेले आहेत ना ते 2 किलो बहुतेक बसतील असा माझा अंदाज आहे. तर हे असे पिशवीमध्ये हे मटार भरून घ्यायचे आहेत, बघू शकता. आणि त्याला चैन ओढून मस्त स्टोअर करू शकता. तर झालेली आहे माझी मटारचं सगळी प्रोसिजर करून झालेली आहे. चैन ओढायची आहे आणि बंद करून ठेवायची आहे. आता हे फ्रीजरला ठेवून द्यायचं आहे. वर्षभर काहीही होणार नाही, मस्त राहतात. तर मग माझी ही कशी वाटली वाटाणा स्टोअर करायची पद्धत, आवडली असेल तर कमेंट करून सांगा.